तर तुम्ही आधीचा पार्टमध्ये बघितलं की आम्ही नाश्ता वगैरे करायला आम्ही बसलेलो संध्याकाळी. त्यानंतर ही जो आम्ही खेळतो आहे पाण्यामध्ये, तर ते हे होतं की संध्याकाळची वेळ होती. कारण आम्ही आलोच लेट होतो, त्याच्यामुळे पाऊस होता, आम्हाला जास्त पाण्यामध्ये जाता नाही आलं. पण जसं मग नंतर थोड्या वेळ असं वाटलं की चला आता थोडा मुलांना पण एन्जॉय पाहिजे, म्हणून एक छोटासा पूल होता जे लहान मुलांसाठी होता. तिथे जास्त पाणी नव्हतं. तिथे आम्ही सगळे पाण्यामध्ये उतरलो, म्हणजे मी, माझी मम्मी आणि माझी मोठी मुलगी, हे आम्ही सगळेजण पाण्यामध्ये उतरलो. आणि इथे जे तुम्ही बघता इथे आहे त्यांचं, तर इथे आहे बार्बेक्यू. तर खूप इच्छा होती बार्बेक्यूचं करायचं, तर आम्ही हे प्रयत्न केला आहे थोडाफार. आणि नंतर मग आम्ही रात्री मम्मीचा बड्डे सेलिब्रेशन केलं छानपैकी रेडी होऊन. तर इथे माझी मम्मी छानपैकी रेडी झाले. इथे मी, माझी मुलगी, माझी मोठी मुलगी आणि इथेच जे तिथे रिसॉर्टला अजून एक फॅमिली होते, कपल्स फॅमिली, ते होते, ते आमच्यासोबत होते. तर आम्ही त्यांच्यासोबत हा असा बड्डे सेलिब्रेशन केला. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear my friend. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear my friend. Happy birthday to you. आणि हा होता दुसरा दिवस. सकाळ तुम्ही बघू शकता, इतकी सुंदर होती, मस्त धुके पडलेले होते डोंगरावरती आणि काहीच दिसत नव्हतं. आणि हलकं हलकंचं तिथे बघा तुम्ही पाणी दिसत असेल, ते हलकं हलकं पाणी वाहत होतं. इतकं छान दिसत होतं ना कडचा व्ह्यू.